समाधी म्हणजे आपण असल्याचे विसर. अविद्या म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट विद्यमान नसते पण विद्यमान आहे अशी भासवते, ती अविद्या. अविद्यमान म्हणजे हजर नसलेले, कल्पनेसहित असलेले ते अविद्यमान. आकार मी आहे हे काही वर्षापूर्वी अविद्यमान होते, अनुभवात नव्हते, पण आता देह हजर आहे. पण त्या देहातील कुठलीही अवस्था प्रामाणिक नाही, सारखी पालटत आहे. जसे बालपण, कुमारपण, तारुण्य, म्हातारपण वगैरे. त्या देहामुळेच हा अहंभाव, अहंकार निर्माण झाला. अहंभाव म्हणजे मी आहे असा भाव. देहाचा आकार असल्यामुळे अहंकार म्हणजे मीच तो आकार असा भाव निर्माण झाला. आता त्यापासून भय कसे निर्माण होते ते पहा. भव म्हणजे झालेले आणि होणारे. तर ह्या जगात जे जे होते आणि होणार आहे ते कळते, त्याचेच आम्हाला भय आहे. या अहंभावाचा जाणता मी आहे हे गुरुकृपेने जेव्हा कळते, तेव्हा तो त्या दोन्ही भावांपासून वेगळा होतो आणि त्याचे भय नष्ट होते. अशा रीतीने सत्संगतीने मुमुक्ष साधक बनतो व त्यानंतर तो जेव्हा जाणतो की हे ज्ञान, मी असलेले ज्ञान जरी इतके श्रेष्ठ आहे, ब्रह्मबीज आहे, हिरण्यगर्भ आहे, तरी पण त्याला कालाचे माप आहे. ते ज्ञान मी नव्हे, तर ह्या ज्ञानाचा जाणता मी आहे, जो कालातीत सुख दुःखातीत आहे. तेव्हा तो सिद्ध बनतो. तेव्हा त्याची सर्व कर्मे ब्रह्मार्पण होतात. चिदाकाश व महदाकाश म्हणजे काय ते पाहू. चिद म्हणजे ज्ञान. गाढ झोपेमध्ये मी जागा आहे असे वाटले आणि लगेच चिदाकाश निर्माण झाले, त्यालाच आपण स्वप्न म्हणतो. ते स्वपणातून म्हणजे मी जागा आहे असे वाटले निर्माण होते. त्या जागेपणातून म्हणजे चिदाकाशातून हे महदाकाश प्रकाशले. ते हे दृश्य जग, हे पंचमहाभूतासहित आहे. चिदाकाश दिसत नाही, त्याचा विस्तार महदाकाश. ते दिसते. या दोन्ही आकाशाचे जन्मस्थान ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्रांमध्ये जे आहे ते निराकार आहे. ही शक्ती विना प्राण विना काया कार्य करीत नाही. झोपतो म्हणजे आपण असल्याचे विसरतो. समाधी म्हणजे आपण असल्याचे विसरतो. गुण निर्गुण होतो म्हणजे आपण असल्याचे विसरतो. पण इकडे मरण ह्या शब्दाने धाक घालून ठेवलेला आहे. वास्तविक मरण म्हणजे आपण असलेले ज्ञान विसरणे, हा त्याचा स्वभाव आहे. हे सर्व ब्रह्मरंध्रातच घडते. ही जाणीवेची एक बाजू झाली की जाणीव आली की जग आले. आता तिची मागची बाजू सत्य नित्य आहे, गुणाकारी गुणविकारी नाही. स्वप्न जग व सांप्रत जग ही दोन्ही ब्रह्मरंध्रातच निर्माण होतात. तर हे सर्व सत्संगतीने जाणता येते. सद्गुरू म्हणजे सत्य नित्य स्वरूपाची वस्ती. जिथे जागा आहे असे वाटते, तिथे असावे असेही वाटते, परंतु ते वाटले तरी ती जाग कायमची नाही, ती मुदतीची आहे. त्यामुळे मिथ्या आहे, थोड्या दिवसांची पाहुणी. पण आपले स्वरूप सत्य नित्य आहे, सगळ्याचे अधिष्ठान आहे. जे मिथ्या आहे त्याची अपेक्षा किंवा उपेक्षा तरी का करावी.